डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। जंतर मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन तसंच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी केलेलं उपोषण आणि विद्यार्थ्यांवरील झालेल्या कथित कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। या हाकेला अक्कलकोट तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला आणि व्यापाऱ्यांकडून बंद पाळण्यात आला। तालुक्यातील व्यापारी, कष्टकरी, शाळा, महाविद्यालय, विद्यार्थी, शिक्षक, विविध सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे सकाळपासूनच अक्कलकोट शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये व्यवहार ठप्प झाल्याचं चित्र दिसून आलं। बंद दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली। जंतर मंतरवर संविधानिक पद्धतीने शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, महिला आणि लहान मुलांवर झालेल्या कथित मारहाणीचा कार्यकर्त्यांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांवरील अटकेची कारवाई मागे घेऊन त्यांना तात्काळ सोडण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले, तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष साहिल कांबळे, शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले, तालुका महासचिव नागेश हरवाळकर, संतोष बा, शंकरदादा गायकवाड, नरसिंह गायकवाड, संघटक बबन गायकवाड, तालुका उपाध्यक्ष अमृत सोनकांबळे, माणिक गायकवाड, सचिन गजधाने, संदीप गजधाने, प्रताप वाघमारे, दयानंद गायकवाड, लालू बनसोडे, यशवंत टेंगळे, राजकुमार वाघमारे, गौतम सीताफळे, कृष्णा इंगळे, राजकुमार इंगळे, सोपान इंगळे, शंकर इंगळे, कट्टप्पा सोनकांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। आंदोलकांनी धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अटक केलेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करावी आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।